माझं नाव शरद विनायक गंगापूर आहे. मी राहणार लातूरचं आहे. माझी डिग्री पास आउट आहे 2019ची. 2019 नंतर 20ला तर लॉकडाऊन पडलं, सगळ्याला माहीत आहे. पण मी त्या टाईमला 2019ला गेटचे फक्त क्लास केले होते, अभ्यास केला नव्हता, फक्त क्लास केले होते, नोट्स एकदम प्रॉपर काढल्या होत्या. त्याच्यानंतर लॉकडाऊनमुळे मी गावाकडे आलो. नंतर काय अभ्यास झालाच नाही माझा. नंतर 2021ला माझ्या वडिलांचा एक्सपायर झाले कोरोनामध्ये. त्याच्यानंतर अप्रेंटिसला नंबर लागला होता महावितरणमध्ये. 1 वर्ष अप्रेंटिस केली आणि 1 वर्ष जॉब केला परत. मग जॉबला असं झालं की मला पगार राहायची 9,000 रुपये. पण काय व्हायचं, घराजवळ असल्यामुळं काही वाटलं नाही. परत त्या 9,000मध्ये असं व्हायचं की जे आपल्यापेक्षा कमी शिकलेले आहेत ना, ते मला कामं सांगायचे. मग तो कुठं तर माझा युग हार्ड झाला. मग त्यानंतर मी ठरवलं की अभ्यास करायचा, आता काय येऊ, आणि एक पोस्ट आपल्याला घ्यायची होती. मग मी काय केलं, मी पहिली ट्रान्सफरची आली होती आपली 171 जागेची. त्याला फक्त जॉबसोबत प्रिपरेशन करत मी दिला, परंतु थोड्या मार्कानं राहून गेलं ते. नंतर परत जनकोची एक्झाम दिला, ती बी थोड्या मार्कानं राहून गेली माझी. मग पुन्हा ठरवलं आता जॉब वगैरे काही परवडत नाही, कारण 9,000 रुपयामध्ये तुम्हाला माहिती आहे काय होतं, काही परवडत नाही, बरोबर आहे की नाही. मग मी ते जॉब सोडून दिला आणि सरळ संभाजीनगरची वाट धरली. मग विषय असा झाला की गेटच्या फक्त माझ्याकडे नोट्स प्रॉपर होत्या, मटेरियल सगळं होतं, अभ्यास काही नव्हता. मग मी असं ठरवलं की काही करून आपल्याला आधी सिलेबस कव्हर करायचं, कारण त्यावेळेस काय बोलले की डिसेंबरमध्ये एक्झाम होती आपली, असं त्यावेळेस सांगण्यात आलं होतं की डिसेंबर आपलं टेंटेटिव्ह डेट आहे. मग माझ्याकडे टाईम कमी होता, फक्त 3 महिन्याचा टाईम होता माझ्याकडे. मग मी अभ्यास केला, अभ्यासाला सुरुवात केली. अभ्यास करताना फक्त मी एक गोष्ट केली, मी काय केलं माहिती आहे का, फक्त मी माझ्या मोबाईलचं व्हॉट्सअप, इंस्टाग्राम सगळं डिलीट केलं पहिली वेळ. ते काहीच ठेवलं नाही माझ्याकडे. आणि नंतर मी काय केलं माहिती आहे का, माझा मोबाईल जे आहे ना, तो मी रूमवर ठेवायचा आणि आपला अभ्यासासाठी जायचं. आणि अभ्यासामध्ये गेलं ना, फक्त एकच काम करायचं, फक्त अभ्यास करायचं. कारण की मी एक ठरवलं होतं, जो आपण आजचा दिवस गेला रिडिंगमध्ये, तो आपल्याला वेस्ट नाही केला पाहिजे. कारण की मी 2019चा पास आउट आहे, आज 25 आहे, म्हणजे मी 4 वर्ष वेस्ट केलं, ते मला माहिती होतं. मग मी ठरवलं की आपला जो दिवस जाईल तो थोडासा इफेक्टिव्ह आपल्याला भेटलं पाहिजे त्या दिवसामधून, नाही का. मग नंतर अभ्यास सुरू केला. आणि अभ्यास करताना फक्त मी एक काम केलं की मी 2 नोट्स बनवल्या, नोटबुक बनवल्या 2. एकामध्ये शॉर्ट नोट आणि एकामध्ये जो क्वेश्चन आपल्याला जमला नाही तो क्वेश्चन त्या वहीमध्ये असलाच पाहिजे. मी टेस्ट सिरीज दिल्या. मी सुरुवातीला सांगतो, 50 क्वेश्चनपैकी माझे फक्त 20 क्वेश्चन बरोबर यायचे, 30 क्वेश्चन चुकायचे. ते रिअल फॅक्ट आहे, कारण माझा अभ्यास नव्हता, ते मला पण माहिती होतं. मी त्या गोष्टीला ॲक्सेप्ट केलं सुरुवातीला, परंतु ते 30 क्वेश्चन होते ना, ती माझ्या वहीमध्ये राहायचे. आणि मग मी ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी जाईल नेक्स्ट डेला स्टार्टिंगला मी ते 30 क्वेश्चन रिवाईज करायचे, माझ्या शॉर्ट नोट्स रिवाईज करायचा, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या सिलेबसला हात घालायचा. आणि सुरुवातीला काय केलं माहिती आहे का, मी तर मोबाईल सोबत घेतच नव्हतो, त्याच्यामुळे मला टाईम फुल भेटायचा. कारण सकाळी 7 ते रात्री 11पर्यंत मी फक्त अभ्यास करत राहतो, त्याच्यामुळं टाईमाचा मला कुठं इश्यू आला नाही. मग नंतर मी काय केलं माहिती आहे का, सकाळी 7ला गेलं तर 11पर्यंत फक्त रिवाईज करणे, 11च्या नंतर टेक्निकलला सुरुवात करणे 4पर्यंत, 4च्या नंतर परत 1-1.5 घंटा ब्रेक घेऊन म्हणा, नंतर परत नॉन टेक करून घेणे. आणि नंतर नॉन टेक झालं, आणि नॉन टेकची सवय अशी करायची की स्टार्टिंगचे 2 तास रिनिंगला दिले, 2 तास आठला दिले, आणि मराठीला कधी केलंच नाही. मी माझं सांगतो बरं का, तुम्ही काय करायचं मी नंतर सांगेल, मी फक्त मला सांगतो, कारण मराठी एवढं काय मला वाटलं नाही की हार्ड जाईल वगैरे, नाही का. मग परत मी काय केलं माहिती आहे का, नंतर जसं एक्झाम जवळ येत आधी सगळा सिलेबस कव्हर केला. आणि सगळा सिलेबस कव्हर करण्यासाठी मी यूज केलं माझे गेटचे नोट होत्या, आणि सरांचे यूट्यूबचे क्लासेस. सरांनी 1 नंबर कंटेंट दिला आहे, त्याच्यामध्ये काही विषयच नाही त्याच्याबद्दल. मग नंतर तयारी माझी सुरू होती चांगली पद्धतीने. मग नंतर सगळा सिलेबस कव्हर केल्यानंतर पुन्हा मी मॉक टेस्टकडे गेलो. आणि मॉक टेस्टला काय व्हायचं माहिती आहे का, सुरुवातीला स्कोअर कमी यायचा, डिमोटिवेट व्हायचं. परत काय करायचं, जेव्हा टेस्ट दिली तेव्हा मी एक राऊंड मारून यायचा बाहेर जाऊन, आणि मूड फ्रेश करायचा, परत यायचा, टेस्ट ओपन करायची, आणि त्या टेस्टचं फुल्ली अनालिसिस करायचं फक्त. आणि जो क्वेश्चन चुकला तो माझ्या वहीमध्ये 100% करायचा. मी 2 वह्या भरवल्या सर तशा. आणि त्या वह्याचं मी डेली रिव्हिजन करणार, मी दुसरं कामच करायचं नाही, कारण मला माहिती होतं हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. आपला चुकला म्हणजे तो इम्पॉर्टंट आहे, जो आपल्याला आला तो महत्त्वाचा नाही आहे. जो चुकला ते 100% येणार, कारण आपलं नशीब आतापर्यंत एवढं खराब चाललंय ते सगळ्याला माहितीच आहे. ते त्याच्यामुळे मी काय करायचं, जे क्वेश्चन चुकला तो माझ्या वहीमध्ये लिहायचं, आणि त्याचं रिव्हिजन महत्त्वाचं होतं. मग असंच करत मग हळूहळू रँक इम्प्रूव्ह व्हायला लागली. कसं असतं, जेव्हा आपण काही गोष्ट इमानदारीनं करतो ना, त्यावेळेस आपलं आउटकम भेटतंच, त्याच्याबद्दल काही विषय नाही. सुरुवातीला जेव्हा माझे 20 क्वेश्चन बरोबर यायचे, नंतर 25 झाले, 30 झाले, आज 40 क्वेश्चन बरोबर आले. त्याच्यामुळे माझं महावितरण आणि महापारेषण दोन्ही ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. फक्त तर तुम्हाला जर खरं जर जॉब पाहिजे असेल तर डेडिकेशन महत्त्वाचं आहे. मग त्यासाठी मला तर असं वाटतं की ज्या गोष्टीची तुम्हाला गरज नाही ती गोष्टी
डिलीट करून ठेवलेलं असेल म्हणजे सगळ्यात भारी मोबाईलची सहसा गरज कुणालाच नसते माहिती आहे का. तर आपण काय करतो माहिती आहे का, थोडं टाइमपास रील्स बघणे. आणि सर रील बघताना असं होतं सर, रील्स आपण एक बघतो बरं 2 तास पुढे गेले त्यामध्ये कळत नाही. मग नंतर काय वाटतं आज दिवसभर बसलं बरं अभ्यास काही झालाच नाही. सगळ्यात महत्त्वाचं डिमोटिवेट होण्याचं कारण तेच आहे. कारण काय होतं आपला दिवस कधी इफेक्टिव्ह जातच नाही. काय होतं आपण बसतो सकाळी 7 पासून 11 पर्यंत बसतो आपण. बरं जर 11 वाजता बघितलं तर काय होतं माझा फक्त एकच चॅप्टर संपलेला असतो किंवा एखादी टॉपिकच संपलेला असतो. आणि अदर टाइम जर आपण चेक केला तर सगळ्या रील्स बघण्यामध्ये जातो. त्याच्यामुळे रील्स मला माहिती होतं, मला मोबाईल कंट्रोल होत नव्हता. मला माहिती होतं माझ्याकडून मोबाईल सुटत नाही. मी काय करायचं मोबाईलला रूमवर ठेवून यायचा. त्याच्यामुळं त्या गोष्टीची सवय जरा कमी झाली आणि अभ्यास सुरू केला होता. तर झालं सिलेक्शन आज. काय डाऊट असेल तर हां. सर्वात पहिलं म्हणजे घरचा विश्वास जितणं महत्त्वाचं. कारण कसं माहिती आहे का, कारण की मी सांगतो मला स्वतःला की मला गावामध्ये मी रात्री जायचं, रात्री गावात जायचं आणि सकाळी बाहेर यायचं. कारण गावातला प्रत्येक व्यक्ती मला नाव ठेवायचा. कारण काय माझं खेडेगाव आहे. खेडेगावामध्ये असल्यामुळे कसं टोमणे मारायची एक भारी पद्धत असते. अजून किती वर्ष शिकणार आहे, होते का नाही, तुझ्यातनं होणार आहे का नाही का. परंतु एक टाइम असा होता की माझे वडील तर कोरोनामध्ये वारले होते. तर मला सपोर्ट सिस्टीम म्हणजे माझे भाऊजी येतं ते मला सगळ्या गोष्टीला सपोर्ट करायचे. लोक त्यांना नाव ठेवायला लागले की तू त्याला पैसे कशाला देतोय, त्यानं काही होत नाही याच्या पुढे. मग ती गोष्ट जेव्हा म्हणायला लागते ना, तो माणूस काही करण्याचा प्रयत्न करतो. फक्त मोटिवेशन स्वतःच असू द्या, दुसऱ्याचा असू नका देऊ. कारण जोपर्यंत माणूस स्वतः मोटिवेट होत नाही ना तोपर्यंत काही होत नाही. कारण की जेव्हा आपण व्हिडिओ बघतो ते फक्त अर्धा घंटा किंवा 1 तासासाठी मोटिवेट राहतो माणूस. त्याच्यानंतर माणूस मोटिवेट विसरून जातो. ज्या माणसाला स्वतःचं मोटिवेशन आहे ना तो कधीच या गोष्टीचा विचार नाही करत काय होईल काय नाही. ते सेल्फ मोटिवेशन आहे. जोपर्यंत तुझ्यामध्ये सेल्फ मोटिवेशन डेडिकेशन येणार नाही तोपर्यंत त्या गोष्टी साध्य. मला सांग ना, तू इथं आज आला, तुला दुसरं काम काय, फक्त अभ्यास करणं काम आहे ना. मग त्यासाठी मग तू दुसऱ्या गोष्टीकडे कशाला बघतो. तुझ्याकडे जर टाइम आहे ना आजचा अभ्यासाचा, कारण की हा टाइम परत नाही येणार आहे. आजचा जर दिवस गेला ना तर उद्या नाही भेटणार आहे आपल्याला. त्याच्यामुळे आजचा दिवस आहे त्याच्यामध्ये काहीतरी आउटकम निघलं हे आपलं काम आहे. बरोबर आहे की नाही. मग त्यासाठी आपण फक्त प्रयत्न करत राहायचे. हां, सुरुवातीला मी सांगतो ना, सुरुवातीला नाही होत. जसं कंटिन्यू मेंटेन करशील तसं होते. त्याचं हळूहळू ते प्रगती होत जाईल, त्याचं काही विषय नाही. आणि स्टडी करताना सगळ्यात महत्त्वाचं मी एकच गोष्ट सांगेन, स्वतःच्या नोट्स बनवा, दुसऱ्याच्या नोट्सकडे बघू नका. माहिती का. आणि दुसऱ्यासोबत कंपॅरिझन कधीच नका करू. दुसरा हा एवढा करतोय तेवढा करतोय काहीच नाही. स्वतः मोटिवेशन करा, स्वतः सेल्फ नोट्स काढा आणि एक वही अशी बनवा की त्याच्यामध्ये क्वेश्चन, जो क्वेश्चन तुमचा चुकला तो कुठलाही असू द्या. बोला की बोला. फक्त मटेरियल होतं स्टडीचं. तुम्ही क्लासेस वगैरे कोणते ऑनलाईन बघितले होते त्या स्टडी मटेरियलचा अभ्यास केला? मी सुरुवातीचा सगळा सिलेबस स्टडी मटेरियलमधून कव्हर केला होता. सिलेबस सगळा बरं का. कारण की एस अकॅडमीच्या नोट्समध्ये तुम्हाला माहिती आहे गेटचे क्लोज एकदम क्वालिटी वाचा, त्याचं मटेरियल त्यामध्ये पुरं होतं. मग त्याच्यानंतर आधी सिलेबस कव्हर करून घ्या, त्याच्यानंतर टेस्ट सिरीजकडे जावा. आणि सरांचा युट्यूबवर कंटेंट तर भरपूर आहे. आता तुम्ही इथं आलात म्हणजे तुम्ही सरांबद्दल तुम्हाला माहिती आहे, ते काय सांगायची गरज नाही. सरांची शिकवण्याची पद्धत म्हणा, सरांचे कन्सेप्ट म्हणा, ते काही टॉप क्वालिटी आहे, त्याचा काही विषय नाही. कारण ज्यावेळेस मी तयार करतो सरांबद्दल मला जास्त माहिती नव्हतं. मी जसं नंतर युट्यूब हे केलं त्यावेळेस सरांच्या बद्दल थोडी माहिती कळाली. आणि सरांच्या अंतिम प्रहार बॅचला त्याचा सगळ्यात मोठा फायदा झाला. कारण की ते क्वेश्चन असं वाटलंच नाही की आपल्या बाहेरचे आहेत, सगळे रिव्हिजन मधले क्वेश्चन होते, त्याच्यामुळं काय वाटलं नाही. हा 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 हो. सुरुवातीला तुम्ही जे क्लास केलाय ना त्याचं गेल्याच्यानंतर घरी एकदा रिव्हिजन करणं महत्त्वाचं बरं का. इथून गेल्याच्या नंतर तुमचं पहिलं एकच काम राहील की रिवाईज करणे, त्याच्या शॉर्ट नोट्स बनवणे. त्याच्यानंतर दुसऱ्या ह्याला, कारण आता काय व्हायला लागलं माहिती आहे का, सगळे पोरं अभ्यास करत नाही असं कोणी नाही बरं का. सगळेजण डेडिकेशन देतात, अभ्यास करतात. पण त्यांची चूक एक होती की ते रिवाईज कधीच करत नाहीत. आज वाचलं, आज इथं अभ्यास केला ते संपलं, त्याच्यानंतर त्याला कधी उघडणार नाही, काय नाही, एखादी महिन्यानं उघडतात. मग असं वाटतं की आपण काही शिकलोच नाही. बरोबर आहे की नाही. कारण की आज जे तुम्ही इथं शिकलात ते तुम्हाला लय झालं तर एक दिवस ध्यान राहतं, त्यानंतर ध्यान राहत नाही. त्यामुळे तुमचं पहिलं एक काम राहील की तुम्ही घरी गेल्याच्या नंतर त्याचं प्रॉपर रिव्हिजन करणे, शॉर्ट नोट्स तुमच्या स्वतःच्या लँग्वेजमध्ये बनवणे आणि मग नंतर दुसऱ्या गोष्टीला हे करणे. आणि तुम्ही जास्त मटेरियलच्या नादी नका लागू, थोडकंच मटेरियल ठेवा, त्याचं रिव्हिजन जास्त वेळेस करा, ते तुम्हाला फायदेशीर राहील. कारण की आज मटेरियल मार्केटमध्ये भरपूर अवेलेबल आहे, पण तुम्हाला चॉईस महत्त्वाची आहे ना. त्याच्यामुळे एकच मटेरियलचा फॉलो करा. सरांना पैसे आलाच म्हणजे तुम्ही काही सरांना ब्लाइंडली फॉलो करा, काहीच विषय नाही, तुमचं सिलेक्शन होऊन जाईल. फक्त रिव्हिजन महत्त्वाचं आहे बरं का. जेवढं जास्त रिव्हिजन तेवढं तुम्ही सक्सेसच्या जवळ जाल, काही विषय नाही. आता माझं काय होतं माहिती आहे का, मी आज समजा आज तुमचं पॉवर शेडिंग चालू आहे बरोबर आहे, हायड्रो पॉवर आहे.
आज हायड्रोपॉवरचा मी चॅप्टरचा अभ्यास करणार, पण त्याचे क्वेश्चन मी आज नव्हतो सॉल्व्ह करत. त्याचे क्वेश्चन मी 3 दिवसाच्या नंतर सॉल्व्ह करायचे. काय होतं माहिती आहे का, आपण आज वाचलो ना तर आपल्याला सगळ्या गोष्टी ध्यान राहतात, हो की नाही. परंतु हे जे आहे ना आपल्याला उद्या ध्यान राहणार परत. मग मी काय करायचं, आज जो चॅप्टर वाचला आहे त्याचं रिव्हिजन 3 दिवसाच्या नंतर त्याचे MCQ सॉल्व्ह करायचे. आणि त्याच्यामधलं जे चुकलं कारण जी कॉन्सेप्ट विसरली मग ती कॉन्सेप्ट आपण शॉर्ट नोटमध्ये लिहून ठेवायची. त्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल. कारण आजच्या आज जर तुम्ही कराल तर तुम्हाला 100% आउटपुट भेटणार, त्याचा विषय नाही. बरं ते जर तुम्ही आजचं जर 3 दिवसाच्या नंतर केलं तर तुम्हाला कळून जातं की आपल्याला किती ध्यानात राहिले, आणि ते तुम्हाला इम्प्रूव्हमेंटला लय फायदा होईल त्या गोष्टीचा. त्याच्यामुळं आजच्या आज तुम्ही रिव्हिजन नका, म्हणजे फक्त सिलेबसचं रिव्हिजन करा, त्याचे MCQ सॉल्व्ह नका करू. MCQ तुम्ही 3 दिवसाच्या नंतर सॉल्व्ह करा, तुम्हाला त्याचा लय फायदा होईल. आणि तुम्ही त्यालाच फक्त अभ्यास करायचा ना, फक्त मग त्या गोष्टीसाठी डेडिकेशन पूर्ण द्या, होऊन जाईल तुमचं. पण काही विषय नाही. कन्सेप्च्युअल कलेक्शन कसं ठेवा. ओके. तुम्ही मला काय म्हणायचं का, तुम्ही पहिल्या एक्झामला तुम्ही समजून घ्या. कारण कसं माहिती का, एक्झाम सगळ्यासाठी सेम आहे. 150 मार्काची एक्झाम आहे, सगळ्याला माहिती आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आपला काय, पॉवर सिस्टीम आहे, सगळ्यालाच माहिती आहे. त्याच्यानंतर मशीन आहे, हो की नाही. मग तुम्ही अभ्यास करताना कसं करा माहिती आहे का, आधी पॉवर सिस्टीम, त्यानंतर मशीन, मेजरमेंट, डिजिटल, नंतर ह्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. आणि कलेक्शन कसं माहिती आहे का, जोपर्यंत तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करत नाही तोवर तुम्हाला नेमकं कन्सेप्ट कोणते बघायचे तुम्हाला कळणार नाही. त्याच्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चनला जास्त महत्त्व द्या. आणि प्रिव्हियस इयर जे क्वेश्चन आहेत ना त्याचे कन्सेप्ट तुम्ही नंतर बघत जावा. कारण कसं असतं, एका क्वेश्चनमध्ये फक्त आपल्याला एकच क्वेश्चन दिसतो, बरं त्याच्यानंतर जर आपण ते कन्सेप्ट बघितल्या त्या बॅक साईडला जाऊन तर तुम्हाला त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती भेटून जाईल. एक्झाम सॉल्व्हिंग स्ट्रॅटर्जी, माझी स्ट्रॅटर्जी सिम्पल होती. फक्त तुम्ही अभ्यास तोपर्यंत करा की जोपर्यंत तुमचे जे 50 क्वेश्चन आहेत आपले टेक्निकलचे ते तुम्हाला जोपर्यंत 40 मिनिटांमध्ये सॉल्व्ह होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. मी सांगतो, मी टेक्निकलला फक्त 40 मिनिटांमध्ये माझे टेक्निकल सॉल्व्ह झालं होतं. त्याच्यानंतर मी क्वांटचे फक्त 5 क्वेश्चन सॉल्व्ह करायचो, कारण मला माहिती होतं क्वांट फक्त आपल्याला पासिंगसाठी पाहिजे. आणि रिजनिंग एक असा पॉईंट आपल्याला की तुम्हाला आउट ऑफ मार्क देऊ शकतो. त्याच्यामुळे रिजनिंगची प्रॅक्टिस चांगली करा. आणि रिजनिंगमध्ये आहेच काय, फक्त सिटिंग अरेंजमेंट, त्यानंतर पझल, आणि नंतर सिलॉजिझम, ब्लड रिलेशन आणि इक्वॅलिटी, ह्या 5-6 टॉपिकला तुम्ही जर महत्त्व दिला तर तुमचं आणि रिजनिंगमध्ये आउट ऑफ मार्क पडू शकतो. मी टेक्निकलला टोटल 44 अटेम्प्ट केला होता, त्यामध्ये माझे 3 मिस्टेक झाल्या होत्या. आणि त्याच्यानंतर रिजनिंगला मी 40 पैकी 35 क्वेश्चन कधी सॉल्व्ह केले होते. आणि क्वांटचे फक्त 6-7 क्वेश्चन सॉल्व्ह केले होते. आणि मराठी आउट ऑफ केले होते. कारण मराठी इजी आहे, मराठी आउट ऑफ होतच नाही. तुम्ही फक्त मला काय म्हणायचं, तुम्हाला फक्त सिलेक्शन लिस्टमध्ये यायचं. कारण की टॉप जो रँक 1 आहे त्यालाही पगार तेवढीच आहे आणि लास्टला त्यालाही पगार तेवढीच आहे. आपण इथं करताय अभ्यास फक्त पगारीसाठी, हो की नाही. त्याच्यामुळे फक्त तुम्ही लिस्टमध्ये कसं येतं तुम्ही ह्याच्याकडे लक्ष द्या. कारण तुम्ही अटेम्प्ट जेवढा वाढवता तेवढं तुमचं मिस्टेक होणार हे मात्र नक्की आहे. आणि तुम्ही जेव्हा आपण एक्झाम देतो ना तेव्हा जर तुमचे मिस्टेक होत असतील 4-5 मिस्टेकपर्यंत नॉर्मल आहे, काही विषय नाही बरं का. कारण टॉपर जरी असला तरी तो 4-5 मिस्टेक सहज करतो, त्याच्याबद्दल काही विषय नाही. तुमच्या जरी 4-5 मिस्टेक होत असतील तर ते एकदम ओके आहेत, काही विषय नाही त्याला. कारण 4-5 मिस्टेक आहे साहजिक आहे. तर त्याच्यावर जर जात असेल तर मग थोडंसं लक्ष द्यावं लागेल, दुसरं काय. एक्झाममध्ये इगोला बाजूला ठेवायचं. जो क्वेश्चन तुमचा खास करून पझलसाठी बरं का, एकदा जर पझल नाही बनली तर सरळ त्याला स्किप करा. कारण तुम्ही ते 2.5 मार्क जाणार, तुमचे दुसरे 5 मार्क जाणार, एवढे मात्र 100% गॅरंटी. कारण की माझा मागचा जनकोचा पेपर मला 131 मार्क होते, तो राहिला फक्त माझ्या इगोमुळे. कारण मी एक पझलला 3 वेळेस सॉल्व्ह केलं, 3 वेळेस चुकली, टाइम तर गेलाच, टाइम नाही पुरला. त्याच्यामुळं इगो फक्त साईडला ठेवा. एक्झाममध्ये जो क्वेश्चन नाही जमत त्याला सरळ साईडला करा. सेफ अटेम्प्ट ते क्वेश्चनच्या लेवलवर डिपेंड असते, कारण ते आपण आता नाही सांगू शकत. सेफ अटेम्प्ट मी 44 केला होता, त्यातले 3 चुकले होते माझे. पण फक्त ॲक्युरेसीला महत्त्व द्या, ॲक्युरेसी महत्त्वाचं. कारण की आता तुम्ही कसं सध्या सुरुवात केली ना, तर सुरुवातीचे तुम्ही हे करताना काय म्हणतात टेस्ट सिरीज देताना फक्त ॲक्युरेसीकडे लक्ष द्या, अटेम्प्टकडे लक्ष कधी नका देऊ. ॲक्युरेसी महत्त्वाची आहे सध्यासाठी बरं. ॲप्टिट्यूड ना, आता कसं आहे ॲप्टिट्यूडची लेवल पण थोडं जास्त टफ नाही आहे, मीडियम मॉडरेट लेवल आहे. त्यासाठी पण चांगले क्लासेस करा. आणि आधी फक्त एक्झामच्या पॅटर्नला समजून घ्या की कोणता क्वेश्चन कशावर विचारतो, नाही का.
कारण की जर क्वांटचं जर बघायचं गेलं तर एक DI येतो, त्याच्यावर 5 क्वेश्चन असतं, एक सिम्प्लिफिकेशन त्याच्यावर 5 क्वेश्चन असतं, 10 क्वेश्चन तुमची इथं झाले. उरले 10 क्वेश्चन ते कशावर येते तुम्हाला माहिती आहे, नंबर सिरीजवर 3-4 क्वेश्चन असतात, बाकी आला गवर म्हणजे ते व्हर्बल ते आपले डेटा आहे त्यावर, मग त्याच्यामुळे त्याला थोडंसं कमी लक्ष द्या. DI, सिम्प्लिफिकेशन आणि नंबर सिरीज त्याच्याकडे थोडंसं जास्त लक्ष द्या क्वांटसाठी. फुल लेंथ तुम्ही तेव्हा सिलेबस कम्प्लीट होईल तेव्हा द्या. आणि सब्जेक्ट वाईज जे आहे तर आज जर तुम्ही सब्जेक्ट संपला तर 3 दिवसाच्या नंतर सब्जेक्ट वाईज द्या. 3 दिवसात, मी तर 3 दिवसाचा रूल फॉलो केला. आज माझा समजा सिलेबस आज संपला, पॉवर सेटिंग संपली, तर 3 दिवसाच्या नंतर ते सब्जेक्ट वाईज टेस्ट सुरू करायची. मी माझं एक शेड्यूल ठेवलं होतं, सकाळी 7 ते 11 फक्त रिव्हिजन. मग ते कोणतेही सब्जेक्ट असू द्या, माझ्या सेल्फ नोट असू द्या, माझे MCQ असू द्या, किंवा फक्त रिव्हिजन, फक्त तेवढं. तुम्ही जेवढं जास्त रिव्हिजन करसाल तेवढं सक्सेस जवळ जातात, तुमचं कट ऑफ क्लिअर होऊन जाईल. थँक्यू.